नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 25 सप्टेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 25 सप्टेंबरची आहे त्या सर्वांना जन्मतारखेच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीचा ठरो हीच आमची सदिच्छा. व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर यांचं व्यक्तिमत्व हे अतिशय साधं असतं. व्यक्तिमत्वाकडे किंवा स्वतःच्या फॅशनचा सेन्सकडे यांचं तेवढंसं लक्ष नसतं. मात्र ह्या व्यक्ती बऱ्याच प्रमाणात भावनेने ओतप्रोत अशा असतात. यांच्यासाठी भावना अतिशय महत्त्वपूर्ण असतात. भावनांची आंदोलनं, विचारपणांची वादळं ही यांच्या मनात सदैव चालू असतात. परंतु बाह्य वृत्तीवरून तसं तुम्हाला ते दिसणार नाही. मनातल्या मनात बऱ्याच प्रमाणात विचार करत असतात. अज्ञातात जगणारे असतात. अधिभौतिक सुख किंवा भौतिक जी सुख आहे त्या संदर्भात यांचा फारसं आकर्षण नसतं. यांना मानवी जीवनाबद्दलचं जबरदस्त अट्रॅक्शन असतं. एखादा व्यक्ती असा का वागतो, त्याच्या मनात असे विचार का, नातेसंबंधाबद्दलचे विचारसुद्धा यांच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात दिसून येतात. अर्थात ह्या ज्या व्यक्ती असतात, या व्यक्ती थोड्याशा स्वप्नाळू असतात. स्वप्नामध्ये स्वप्नरंजन करणाऱ्या असतात. याचप्रमाणे ह्या ज्या व्यक्ती असतात, शाळा कॉलेजमधल्या जे शिक्षण असतात ते सहजपणे पूर्ण करणारे असतात. परंतु यांच्या मनावरती कायम एक दडपण दिसून येतं. कायम विचारामध्ये असतात आणि त्यांच्या मनात असणाऱ्या जे विचार असतात किंवा ज्या काही गोष्टी त्याच्याची उकल नॉर्मल उत्तरांनी होत नाही. थोड्याशा अतृप्त असतात. स्वतःच्या मनात असणाऱ्या विचारांची उत्तरं कशी शोधायची याचा नेहमीच विचार करणारे असतात. बऱ्याच प्रमाणात यांना थोडाफार मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो. बऱ्याच प्रमाणात भावनाशील असल्या कारणामुळे समोरच्या व्यक्तींनी थोडं जरी बोललं तरी यांच्या ते अगदी हृदयापर्यंत येऊन पोहोचतं आणि त्याचा ते बऱ्याच प्रमाणात विचार करतात. यांच्या जीवनात येणारे जे त्रास असतात हे बऱ्याच प्रमाणात मानसिक असतात. मानसिक त्रासामुळे थोडंसं स्वतःला अंडर एस्टिमेट करणं किंवा स्वतःलाच दूषणं देणारे असतात. याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे ह्या व्यक्ती अज्ञातात जगणाऱ्या असतात. यांचे जे यांनी मांडलेले अंदाज असतात हे अत्यंत अचूक येतात. ही गोष्ट यांच्याकडे मूलतःच असते. परंतु थोडंसं प्रॅक्टिकल वागण्याकडे यांचं दुर्लक्ष झाल्यामुळे ह्या जगामध्ये म्हणजे भौतिक जगामध्ये यांचं जीवन हे थोडंसं अपयशीच ठरल्यासारखं असतं. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचं करिअर यांनी व्यवस्थितपणे निवडून एकच एक करिअर कायम ठेवणं गरजेचं राहतं. कारण करिअर बदलण्याची वृत्ती यांच्यामध्ये मूलतःच दिसून येते. त्या गोष्टीकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पित्याच्या सुखामध्ये कमतरता दिसून येते. पित्याच्या जीवनात चढ उतार येणं, पित्याचं सुख कमी मिळणं किंवा पित्याबरोबर न जमणं, न पटणं अशा प्रकारचे काही अनुभव यांना यांच्या आयुष्यात दिसून येतात. जो स्त्री वर्ग आहे म्हणजे 25 सप्टेंबर ज्यांची जन्मतारीख आहे, असा जो स्त्री वर्ग आहे, त्यांनी स्वतःच्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. अगदी जवळच्या नातेवाईकाकडून फसवणूक होण्यासारखे अनुभव सुद्धा यांच्या जीवनात बऱ्याच प्रमाणात येतात. या स्त्रिया अतिशय भावनाशील असल्या कारणामुळे त्या एकदा रिलेशनशिपमध्ये आल्या आणि ब्रेकअप झाला तर तो ब्रेकअप सहन होत नाही. बऱ्याच प्रमाणात या व्यक्तींच्या जीवनात मानसिक त्रास एवढे टोकाचे होतात की स्वतःला संपवण्या इतपत जे विचार असतात ते मूळ धरू लागतात. त्यामुळे स्वतःचे विचार इतरांना सांगणं, इतरांशी शेअर करणं अतिशय आवश्यक आहे की हा स्वभाव या व्यक्तीमध्ये बऱ्याच प्रमाणात दिसत नाही आणि त्यामुळे स्वतःमध्ये स्वतःबद्दलचा विचार जास्त होणं, स्वतःला दूषणं देणं, अंडर एस्टिमेट करणं, अशामुळे मानसिक एका गुंत्यामध्ये ह्या व्यक्ती एकदा गेल्या की परत बाहेर पडणं थोडंसं कठीण होऊन बसतं. यांना नीटपणे समजून घेतलं तर अर्थातच यांचं जे विचार आहेत, या विचारांपासून यांना अलिप्त ठेवता येईल. परंतु ह्या व्यक्ती असतात ट्रस्टवर्दी असतात, त्यांच्यावर तुम्ही अगदी सहजपणे विश्वास ठेवू शकता. दुसऱ्याला या व्यक्ती कधीही दुखवत नाही. आरोग्याच्या संदर्भात मगाशी सांगितल्याप्रमाणे मनोविकार यांना लवकर होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. येणारं संपूर्ण वर्ष म्हणजे जवळजवळ एप्रिल 2025 पर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्हाला काही चांगल्या संधी मिळतील तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात. जरूर त्यावर काम करा. तुमचं आयुष्य सेटल होण्यासारखे काही चांगल्या संधी तुम्हाला मिळू शकतील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी शुभफलदायी असंच असणार आहे.
तर मित्रांनो, हे होतं 25 सप्टेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि येणारं संपूर्ण वर्ष कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.